शाळेच्या सहली या धमाल मजा मस्तीसह शैक्षणिक उद्दिष्टांसह सुद्धा आयोजित केलेले असतात। अर्थात काही खोडकर विद्यार्थी या निमित्ताने अनेकदा प्रँक करून चर्चेत येतात। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। कर्नाटकच्या चिंतामणी तालुक्यातील मुरगामल्ला गावातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका पुरुष विद्यार्थ्यासह केलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। पुष्पलता या मुख्याध्यापिकेने SSLC मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केल्याचं समजतंय। तिच्या मोबाईलवर फोनसह त्याच्यासह रोमॅन्टिक फोटो काढल्याचं सुद्धा दिसत आहे। सोशल मीडियावर पटकन व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह रोमॅन्टिक पोजमध्ये दिसत आहे। फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षकेचं चुंबन घेताना, तिला मिठी मारताना आणि तिच्या साडीचा पदर ओढताना दिसत आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांचे पालक घाबरले आणि त्यांनी तातडीने पुष्पलता यांची शाळेत भेट घेतली। या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्यांनी गट शिक्षण अधिकारी BEO यांच्याकडे तक्रार केली आणि मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। पालक पुष्पलतावर त्वरित कारवाई करण्याचं आवाहन करत आहेत। या घोटाळ्यामुळे शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे। शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे असंही काही पालकांनी म्हटलं आहे।